टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर जे आहेत ते मंत्रालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने लागलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहोत। आपण सध्या मंत्रालयाच्या समोरच्या परिसरामध्ये आहोत आणि मंत्रालयाच्या या रस्त्याच्या दुतर्फा आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे। आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे। या दोन्ही नेत्यांचा एकत्रितरित्या वाढदिवस एकाच दिवशी येतो, त्यामुळे या दोन्ही नेत्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता मोठ्या संख्येने बॅनर जे आहेत ते मंत्रालयाच्या समोर लागलेले असल्याचं पाहायला मिळतोय। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी टाळा आणि चांगल्या सकारात्मक उपक्रम जे आहेत ते घ्या, असे आदेश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले होते। परंतु अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने बॅनर जे आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मंत्रालयाच्या परिसरात लावलेले असल्याचं पाहायला मिळते। मंत्रालयाच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रदेश कार्यालय, या प्रदेश कार्यालयाच्या बाहेरची आपण दृश्य पाहू शकतो की वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मोठमोठे होर्डिंग्स जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये असणार आहेत आणि पुण्यामध्ये शुभेच्छांचा स्वीकार जो आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ते घेतील। परंतु गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातले एक ना एक वेगवेगळे प्रकरणं जी आहेत ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळतात। सूरज चव्हाण यांच्याकडून झालेली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण असेल किंवा कृषी मंत्री कोकाटे यांनी खेळलेला रमी सर्कल असू द्या, या सगळ्या गोष्टींवरतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या चर्चेत आहे। परंतु आज उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आणि मंत्रालयाच्या आसपासच्या भागामध्ये अजित पवारांना शुभेच्छा देण्याकरता कार्यकर्त्यांचे बॅनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लावलेले असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।